Good morning, student. Today we are going to study the last part of this lesson 2.2, The Boy Who Broke the Bank. It all down to excess indulged in by Seth Govindram. सेठ गोविंदराम यांच्या उधळपट्टीच्या स्वभावामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. टू एक्सेस म्हणजे उधळपट्टी करणे, इंडल्ज्ड इन म्हणजे टू पार्ट, टू टेक पार्ट, भाग घेणे. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. सेठ राज्य सोडून गेला आहे. सेड वन असं एक म्हणाला. ही हॅड फ्लेड द कंट्री. तो देश सोडून गेलेला आहे दुसरा म्हणाला. सेड अनदर. ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर. सेड अ थर्ड. तिसरा तोपर्यंत म्हणाला की तो पिंपळनगर मध्येच लपलेला आहे. ही हॅड हँगड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरन ट्री. सेड द फोर्थ. तोपर्यंत चौथा म्हणाला की ही हॅड hanged himself from the tamarind tree and he had found that morning by the sweeper boy. सकाळी येणाऱ्या झाडूवाल्या मुलाने सेठ गोविंदराम हे चिंचेच्या झाडाला फास लावून मरण पावलेले आहेत असे या ठिकाणी तो पुढे म्हणाला. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल. दुपारपर्यंत या सगळ्या गोष्टींना ही छोटीशी बँक तोंड देत होती, सामोरं जात होती. टू गो थ्रू म्हणजे टू फेस, सामोरे जाणे. इट्स अ रेडी कॅश. रोख रकमेसाठी बँक या समस्येला सामोरे जात होती. अँड द हरॅस्ड मॅनेजर वॉज इन अ डायलेमा. आणि जो वैतागलेला मॅनेजर होता तो मात्र द्विधा मनस्थितीमध्ये होता. हरॅस्ड म्हणजेच वैतागलेला, डायलेमा म्हणजे द्विधा मनस्थिती. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स. आणि आपत्कालीन जो निधी आहे तो मिळवायचा असेल तर दुसरी बँक तिथून जवळजवळ 30 मैल दूर होती. अँड ही वॉजंट शुअर शी कुड पर्सवेड द क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि तोपर्यंत सर्व जमावाला थोपवून ठेवणं हे या मॅनेजरला अशक्य होतं. टू पर्सवेड म्हणजे थोपवून ठेवणे, मन वळवणे. अँड देअर वॉज अ नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि त्याचबरोबर सेठ गोविंदराम यांना काश्मीरमधील हाऊसबोटमध्ये संपर्क साधणं सुद्धा कठीण होतं. People were turned back from the counters. सर्व लोक काउंटर पासून परतत होते. And told to return the following day. ज्या लोकांना उद्या या म्हणून सांगितलं जात होतं. They did not like the sound of that. आणि लोकांना हे बोलणं मात्र पटत नव्हतं. And so आणि म्हणून they gathered outside. आणि म्हणून हे सगळे लोक बँकेच्या बाहेर एकत्रित गोळा झाले होते. गॅदर म्हणजे एकत्र होणे. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग. बँकेच्या बाहेर ओरडत होते. गिव्ह अस आवर मनी. आमचे पैसे आम्हाला परत द्या. ऑर वी विल ब्रेक इन. नाहीतर आम्ही बँक फोडू. अँड फेच द सेट. आणि त्या सेटला पकडा. फेच द सेट. फेच म्हणजे टू कॅच, पकडणे किंवा टू ब्रिंग, आणणे. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आणि आम्हाला ते लोक म्हणायचे की आम्हाला माहित आहे की तुम्ही त्यांना सेफ डिपॉझिट लॉकर मध्ये लपवलेला आहे. मिस्चिफ मेकर्स हु डिडंट हॅव अ पैसा इन द बँक. काही टवाळखोर लोकांचा एकही पैसा त्या बँकेमध्ये नव्हता. जॉईंड द क्राऊड. तरी सुद्धा ते जमावामध्ये समाविष्ट, सामील झालेले होते. अँड ॲग्रेवेटेड देअर मूड्स. आणि या जमावाला चेतवण्याचं, त्यांना भडकवण्याचं काम ते करत होते. ॲग्रेवेट म्हणजे भडकवणे.
द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर. बँकेच्या दरवाजासमोर मॅनेजर उभा होता. अँड ट्राय टू प्लेकेट देम. आणि या सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न तो करत होता. बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. परंतु पैसा पटकन उपलब्ध करणं हे मात्र अशक्य होतं. ही अर्ज्ड देम टू गो होम. म्हणून त्यानं या सर्वांना विनंती केली की घरी जा अँड कम बॅक द नेक्स्ट वीक. आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये परत या. वी वॉन्ट इट नाव चांटेड सम ऑफ द क्राऊड. परंतु गर्दीमधील जमावामधील काही लोक एका सुरात म्हटले, वी वॉन्ट इट नाव. आम्हाला आत्ता लगेच आमचे पैसे पाहिजे आहेत. चांट म्हणजे एका सुरात म्हणणे. नाव नाव नाव. आत्ता 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 लगेच आम्हाला आमचे पैसे पाहिजे. अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर. आणि तोपर्यंत हवेतून एक वीट भिरभिरीत आली. हर्टल म्हणजे भिरभिरीत येणे. अँड क्रॅशड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिंपळनगर बँक. आणि पिंपळनगर बँकेच्या खिडकीची काच त्या विटेमुळे फुटली. क्रॅशड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिंपळनगर बँक. नथू अराइव्ड द नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू पायऱ्या झाडण्यासाठी या ठिकाणी आला. ही सॉ द रेफ्यूज. त्यानं हा सर्व कचरा पाहिला. रेफ्यूज गार्बेज कचरा. अँड द ब्रोकन ग्लास. आणि त्याचबरोबर फुटलेल्या काचा. अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. आणि त्याचबरोबर पायऱ्यांच्यावर जमा झालेले दगड आणि काचांचे तुकडे त्यानं पाहिले. क्लटरिंग म्हणजेच ढीग, गोळा झालेला कचरा. रेझिंग हिज हँड्स इन अ गेचर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड. तिरस्कार आणि भयभीत अशा हातवारे करीत तो ओरडला. तो म्हणाला. जेचर म्हणजेच हावभाव, शारीरिक हावभाव. शारीरिक हावभाव करीत, तिरस्करणीय शारीरिक हावभाव करीत तो म्हणाला, होलिगन्स, काय गुंड लोक आहेत. सन्स ऑफ डॉंकीज, निव्वळ गाढव आहेत. ॲज दो इट वॉजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. की फक्त आतापर्यंत माझा पगार उशिरा मिळत होता हे काही पुरेसं नव्हतं का. इट सीम्ड माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज. एवढं करून हे थांबले नाही तर माझं काम सुद्धा यांनी वाढवलेलं आहे. की पगार देत नव्हते ते नव्हते, परंतु आता माझं काम सुद्धा वाढवून ठेवलंय म्हणून तो त्रासला होता. ही स्मोड द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रेफ्यूज. आणि त्या ठिकाणी गोळा झालेला कचरा, विस्कटलेला हा सगळा कचरा त्या पायऱ्यावरून तो त्याच्या झाडूने जोर जोराने झाडूने फटके देत तो दूर ढकलू लागला. स्मोट म्हणजे फटका देणे, जोराने झटकणे अशा पद्धतीनं. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमन्स बॉय. धोब्याचा मुलगा आला आणि म्हणाला, सुप्रभात नथू. पुटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. त्याच्या सायकलीवरून उतरत तो म्हणाला, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करण्यासाठी तू तयार आहेस का, असं त्यानं त्याला विचारलं. यू विल हॅव टू आय सपोज. आणि तो पुढे म्हणतो, यू विल हॅव टू आय सपोज नाउ दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. की तुला माहीतच असेल की बँक आता बुडालेली आहे, त्यामुळं तुला नक्कीच या नोकरीची गरज आहे. यू विल हॅव टू आय सपोज. तुला नक्कीच याची गरज असेल हे मला खात्री आहे असं तो म्हणतो. हाऊज दॅट, सेड नथू. हे कसं काय घडलं, नथू म्हणाला. हॅवंट यू हर्ड. तू ऐकलं नाहीस का. वेल, यू वुड बेटर वेट हिअर
until half the population of पिंपळनगर arrives to claim their money. की थोडा वेळ तू थांब, पिंपळनगर मधील जवळजवळ निम्मी लोकसंख्या, अर्धी लोकसंख्या त्यांचे पैसे मिळवण्यासाठी इथं येतच असतील. टू क्लेम देअर मनी म्हणजे त्यांचे पैसे मिळवण्यासाठी, घेण्यासाठी ते येतच असतील. थोडा वेळ तू इथं थांब. अँड ही वेव्ड चिअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट. आणि आपलं या बँकेमध्ये अकाउंट नाही म्हणून त्याने आनंदाने हातवारे करत तो तिथून निघून गेला. अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. आणि त्याच्या सायकलीवरून तो वेगाने तिथून निघून गेला. वेव म्हणजे हातवारे करणे. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स. नथू पुन्हा पायऱ्या झाडण्याच्या कामामध्ये व्यस्त झाला. मटरिंग टू हिमसेल्फ. पण झाडताना स्वतःशीच पुटपुटत होता. मटर म्हणजे पुटपुटणे, हळूवार बोलणे. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क. आणि जेव्हा त्यानं त्याचं काम पूर्ण केलं, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. तो बँकेच्या सर्वात वरच्या पायरीवर बसला. टू अवेट द अरायव्हल ऑफ द मॅनेजर. मॅनेजरच्या येण्याची तो त्या ठिकाणी वाट पाहत बसला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आणि आपला पगार आपण आता घेतल्याशिवाय जायचं नाही असं या ठिकाणी ठरवून, निर्धार करून तो बसला होता. डिटरमाइंड म्हणजे निर्धार करणे, संकल्प करणे. Who would have thought the bank would collapse? कोणी विचार तर केला असेल का की बँक अशा पद्धतीने बुडेल. He said to himself. असं तो स्वतःशी म्हणतो. And looked thoughtfully into the distance. आणि दूर विचारामध्ये गढून किंवा विचारामध्ये मग्न होऊन तो दूर पाहतो आणि विचार करतो. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. मला खरंच आश्चर्य वाटतं की नेमकं हे कसं काय घडलं असेल.